नाही, मुळात आता सरकारकडे पैसे जर पाहिजे असेल तर ते समृद्धीसाठी वापरावे, नवीन नवीन नॅशनल हायवे आपला हायवेसाठी, पुन्हा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवरच पैसे द्यायला पैसे आहे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आता जे कॅबिनेटमध्ये निर्णय झाले, काय महाराष्ट्रातला शेतकरी घडतोय, कर्जमुक्तीसाठी टाव फोडतोय, धानाला भाव मिळत नाही, कापसावर ते कुठलं तरी नवीन आता प्रकारची किडी आली आपल्या याच्यावर सोयाबीनवर, प्रचंड 90% सोयाबीन आता उद्ध्वस्त झालेला आहे. आणि मराठवाड्यामध्ये तर धोधो पाऊस पडून होत्याचं नव्हतं झालंय. आणि मग यासाठी पैशाची आवश्यकता आहे की नवीन रस्ते बांधणीसाठी, जागा खरेदीसाठी, प्लॅनिफिकेशनसाठी असे निर्णय घेऊन सरकार शेतकऱ्याच्या मानेवर पुन्हा सुरी चालवण्याचंच काम करतोय, मान कापण्याचंच काम करतोय. त्यांना कुठल्याही सरकारला शेतकऱ्याप्रती आस्था नाही, प्रेम नाही, काही राहिलं नाही. यांना फक्त इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून त्यातून राज्य खड्ड्यात जाऊ दे, पण पक्षाची स्थिती मजबूत व्हावी, पक्षाला आर्थिक पाठबळ मिळावं, एवढाच उद्देश दिसतोय. जनता यांच्या नजरेपुढे नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे.